नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो मी सांगितला होता की बाबा महत्त्वाचा पॉइंट जो आहे तो चालू करणार आहे. तर चालू करण्याचे पहिला मागचे 2-3 पॉइंट मी या व्हिडिओमध्ये पुन्हा रिपीट केलेले आहेत, जेणेकरून हा पॉइंट समजला पाहिजे, जेणेकरून हा पॉइंटवर जास्त प्रश्न येतात. सेल डिव्हिजनवर काय येतात, जास्तीत जास्त प्रश्न मला टाकले जातात सेल डिव्हिजन या पॉइंटवर, म्हणून हा पॉइंट मी स्लोच घेत आहे. ठीक आहे. तर सेल डिव्हिजन आपण म्हटलं की बाबा पेशी विभाजन. सेल डिव्हिजनला काय म्हणतात आपण, पेशी विभाजन. पेशी विभाजन सेल डिव्हिजनला काय म्हणतात, पेशी विभाजन. बरोबर, म्हणजे पेशींचं विभाजन होणं. मग याच्यामध्ये आपण बघितलं होतं की बाबा पेशी विभाजनामध्ये बाबा कशी वाढ होते, त्या सजीवाची, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची, या प्लांटची, किंवा ते हेड वॉन्ट कसं होतात, म्हणजे जखमाबळी कशी होतात, ते सगळं आपण याच्यामध्ये बघितलं होतं. तर हे चालू करण्याच्या अगोदर थोडक्यात याची आज माहिती घेऊया. छोटेसे काहीच पॉइंट्स मी इथे घेतलेले आहेत, जेणेकरून हा पॉइंट तुम्हाला स्लोली समजला जाईल, कारण मोठा पॉइंट आहे आणि महत्त्वाचे मुद्दे असेल तरच आपण याचा पूर्ण एक्सप्लेनेशन निबंध लिहिल्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, फक्त एकामेका सगळे पॉइंट्स लिहून टाकलेले आहेत पुस्तकामध्ये. पण आपल्याला महत्त्वाचे मुद्देच बाहेर काढून त्याच्यावर काय करायचं आहे, जास्त फोकस द्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला परीक्षेला ते पॉइंट्स लिहिता आले. ठीक आहे. आता आपण मी काल सांगितलं की बाबा 2 व्हिडिओ पहिला की सेल डिव्हिजन होण्यापूर्वी तुम्हाला ऑर्गनायझेशन ऑफ सेल माहित असणं गरजेचं आहे. ऑर्गनायझेशन ऑफ सेल म्हणजे स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन ऑफ सेल म्हणजेच काय, पेशीची रचना माहित असणे गरजेचं आहे. पेशी रचना माहित असणं गरजेचं आहे. पेशी रचना तुम्हाला समजलं मगच तुम्हाला हे समजणार आहे. मग आपल्याला पेशी रचना माहिती आपल्याला, समजा अमिबा आहे, या अमिबामध्ये न्यूक्लियस असणार, बरोबर, सेंटरला न्यूक्लियस, सेल वॉल याच्या बाजूला असणार आहे, या डिफरंट ऑर्गॅनिलीज असणार आहेत. डिफरंट ऑर्गॅनिलीज म्हणजे त्याचे अंगके किंवा अवयव. हे सेल वॉल म्हणजे पेशी निघती का, म्हणजे सेल कसा असतो, म्हणजे पेशी कशा असतात, त्याच्यामध्ये न्यूक्लियस कुठं असतो, सेल वॉल कुठं असतं, डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिलीज कुठं असतात, हे तुम्हाला त्याच्यात दाखवता आलं पाहिजे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. मगच तुम्हाला हे सेल डिव्हिजनचं स्टडी करता येतं, सेल डिव्हिजनचा अभ्यास करता येतो. म्हणून त्यांनी पहिल्या पॉइंटमध्ये काय सांगितलंय, बिफोर स्टडी ऑफ सेल डिव्हिजन वी नो दॅट स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन ऑफ सेल. स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन म्हणजेच काय, पेशीची आंतररचना तुम्हाला माहित असणे. पेशीची अंतर्गत रचना, पेशीची अंतर्गत रचना तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मगच तुम्ही काय करू शकता, किंवा त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकता किंवा त्याच्याबद्दल समजावून घेऊ शकता. ठीक आहे. तर हे एक महत्त्वाचं आहे. बिफोर स्टडी ऑफ सेल डिव्हिजन वी शुड नॉट नो दॅट स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन ऑफ सेल म्हणजे पेशी अंतर्गत रचना तुम्हाला त्याची माहित असणं गरजेचं आहे यासाठी. ओके. पुढं 2 टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन आपण बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये की किती टाइप्स आहेत सेल डिव्हिजनचे, 2 टाइप्स आहेत, म्हणजे 2 महत्त्वाचे काय आहेत, प्रकार आहेत. The cell division undergoes main 2 types. म्हणजे सेल डिव्हिजन जो होतो, पेशी विभाजन जो होतो, सेल डिव्हिजन जो होतो, तो मुख्य 2 प्रकारे होतो. मुख्य किती प्रकारे होतो, 2 प्रकारे. बरोबर. पहिला आहे मायटोसिस, दुसरा आहे मिओसिस. आता याला जे आपण विज्ञानामध्ये मराठीमध्ये ज्याचं नाव आहे याचं, या दोघांचं, तर काय घेणार आपण नाव याचं दोघांचं, बघा, मायटोसिस. तर मायटोसिस म्हणजे काय, गुणसूत्री विभाजन. या सूत्री विभाजन म्हणजे गुणसूत्रांचं विभाजन. थोडक्यात म्हणजे पूर्ण गुणसूत्राचं विभाजन मायटोसिस मध्ये होतं. आणि मिओसिस जो आहे, मिओसिस मध्ये फक्त अर्ध गुणसूत्री या अर्धसूत्री विभाजन असं म्हणतात. म्हणजे गुणसूत्राचा पूर्ण विभाजन झालं तर ते सूत्री विभाजन असतं, म्हणजे मायटोसिस असतं, आणि अर्ध गुणसूत्री विभाजन झालं तर ते मिओसिस असतं. Mitosis and meiosis. This is the 2 types of cell division present in each living organism. Okay.
आता तुम्हाला मी सांगितलं होतं की बाबा याचं आपल्याला लोकेशन माहित असणं गरजेचं आहे. या पॉइंट मध्ये हा नवीन पॉइंट आहे. मायटोसिस आणि मियोसिस मधला कुठं सापडतं? ऑकर्स इन सोमॅटिक सेल. हे तुमच्यासाठी नवीन आहे. सोमॅटिक सेल. सोमॅटिक सेल. ओके. ऑकर्स इन सोमॅटिक सेल. आता सोमॅटिक सेलचा जर विचार केला आपण तर सोमॅटिक सेल अँड स्टेम सेल हे तुमच्यासाठी नवीन आहे. म्हणून मी इथं लिहितो. मी इथं सगळ्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगत असतो. बाबा प्रत्येक मराठीमध्ये पण आणि त्याचं मीनिंग काय आहे ते पण सांगत असतो. म्हणून काळजीपूर्वक इथं लक्षात द्या. सोमॅटिक सेल म्हणजे कायिक पेशी. काय म्हणतात त्याला? कायिक पेशी. काय म्हणतात? कायिक पेशी. मग हे शरीरामध्ये कुठं असतात? तर शुक्राणू व अंडपेशी. शुक्राणू आणि अंडपेशी जे आहेत आपल्या शरीरामध्ये हे पुरुषांकडे असतं, मेल मध्ये हे फिमेल मध्ये असतं. या दोघांना सोडून जे पेशी आहेत ते कुठल्या असतात? कायिक पेशी असतात. म्हणजे त्या दोघांना सोडून स्पर्म अँड एग सेल म्हणजे अंडपेशी आणि शुक्राणू सोडून जे दुसरे राहिलेले असतात ते सोमॅटिक सेल असतात. म्हणजे या दोघांना सोडून अंडपेशी किंवा एग सेल आणि स्पर्म सेल ला सोडून जे राहिलेले असतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ते कुठले असतात? सोमॅटिक सेल. ते कुठले असतात? सोमॅटिक सेल. त्याला काय म्हणतात? कायिक पेशी. त्याला काय म्हणतात? कायिक पेशी. त्यानंतर आला प्रश्न स्टेम सेल. कुठला आहे? स्टेम सेल. स्टेम सेल म्हणजे मूल पेशी. स्टेम सेल म्हणजे मूल पेशी. आता मूल पेशी म्हणजे काय? जे पहिल्यापासून तिथं होते. पहिल्यापासून म्हणजे स्टार्टला जे तयार झाले म्हणजे फर्स्ट स्टेजला हे तयार होतात. कुठल्या स्टेजला? फर्स्ट स्टेजला. म्हणजे स्टेम सेल काय आहे? तो फर्स्ट स्टेजला तयार होणारे पेशी सेल्स आहेत. म्हणजे पहिल्या पेशी तयार होताना फर्स्ट स्टेज कुठले असणार आहे? स्टेम सेल. म्हणजे सेल प्रोड्यूस होत असताना पहिली स्टेज कुठली असणार आहे? स्टेम सेल. त्याला काय म्हणतात? मूल पेशी. म्हणजे त्याच्यापासून तयार झाले मूल पेशी. फर्स्ट स्टेज असते ही सेल प्रोड्यूस होण्याची म्हणजे पेशी तयार होण्याची. त्याला सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल. आणि एक पुन्हा आहे तो आता सांगतो. कुठला आहे? जर्म सेल. आता जर्म सेल तुमचा वेगळं काहीतरी याच्यामध्ये तुम्हाला समजेल. जर्म सेल पण जर्म सेल म्हणजे जनक पेशी. जर्म सेल म्हणजे काय? जनक पेशी. जर्म म्हणजे हे कुठला रोग पसरवत नाही, नाव दिले फक्त. जर्म सेल म्हणजे कसं आहे? सॉरी, जनक पेशी. जर्म सेल म्हणजे कसं आहे? जनक पेशी. काय म्हणतात त्याला? जनक पेशी. ओके. मग जनक पेशी म्हणजे काय? जन्म देणारा. म्हणजे हे रिप्रोडक्टिव्ह सेल असतात. कसले असतात? रिप्रोडक्टिव्ह सेल. रिप्रोडक्टिव्ह सेल म्हणजे काय? प्रजनन करणारी पेशी असते. म्हणजे त्याच्यापासून नवीन तयार होणार आहे. म्हणून यांना जनक सेल म्हणतात. म्हणजे सॉरी, जनक पेशी म्हणतात. जर्म सेल म्हणजे सोमॅटिक सेल, स्टेम सेल आणि जर्म सेल. काय तुम्हाला? सोमॅटिक सेल म्हणजे कायिक पेशी, मराठीमध्ये त्याला म्हणतात. जे स्पर्म आणि एग सेल सोडून जे राहिलेले असतात त्याला काय म्हणतात? सोमॅटिक सेल. म्हणजे अंडपेशी आणि शुक्राणू या दोघांना सोडून जे पेशी उरलेले असतात त्याला सोमॅटिक सेल म्हणजे कायिक पेशी म्हणतात. स्टेम सेल म्हणजे मूल पेशी. मराठीमध्ये काय सांगतात त्याला? मूल पेशी. मूल पेशी म्हणजे फर्स्ट स्टेज असते पेशी तयार होण्याची. म्हणजे सेल प्रोड्यूस होण्याची फर्स्ट स्टेज असते. जर्म सेल नावात थोडं वेगळं आहे. आपल्याला वाटतं की हा रोग किंवा जर्म पसरतो तर नाहीये. जर्म सेल म्हणजे जनक पेशी म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सेल असतात. रिप्रोडक्टिव्ह म्हणजे प्रजनन करणारी पेशी असतात. कळलं? मग मायटोसिस आहे ते कशामध्ये होतं? सोमॅटिक सेल मध्ये पण होऊ शकतं आणि स्टेम सेल मध्ये पण होऊ शकतं. म्हणजे मायटोसिस जो आहे पहिला तो या दोन्ही मध्ये होतो. कायिक पेशी मध्ये पण होतं आणि स्टेम सेल मध्ये पण होतं. ठीक आहे. म्हणजे इट इज मायटोसिस ऑकर इन सोमॅटिक सेल अँड आल्सो स्टेम सेल of body. Mitosis occur in somatic cell and also stem cell of body. म्हणजे शरीरामध्ये काय आहे? सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल याच्यापासून हे काय होतात? तयार होतात. म्हणजे याच्यामध्ये मायटोसिस फक्त होतं. मग मायटोसिस तुम्हाला विचारलं की मायटोसिस कोणाकोणामध्ये होतं तर तुम्ही काय सांगणार? सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल. काय सांगणार? सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल. हे दोन तुम्हाला नाव सांगता आले पाहिजे. सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल. ओके. मियोसिस. Meiosis occur in germ cell. Meiosis occur in germ cell. म्हणजे जनक पेशी. म्हणजे मियोसिस फक्त याच्यामध्ये होतं. जनक पेशीमध्ये होतं. जनक पेशीमध्ये होतं. म्हणजे जिथनं रिप्रोडक्शन होत असतं तिथं मियोसिस होतं. तिथनं सेल डिव्हिजन व्हायला चालू होतं.
जिथं स्पर्म आणि एग सेल नसतं, जिथं सोमॅटिक सेल असतं आणि स्टेम सेल असतं, तिथं मात्र काय होतं, मायटोसिस होतं. ओके, कळलं हे दोन. पुढं, बिफोर एनी टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन द सेल डबल अप इन क्रोमोझोम. बघा काय सांगितलं, बिफोर एनी टाइप ऑफ सेल डिव्हिजन, जेव्हा कोणत्याही प्रकारचं पेशी विभाजन होत असतं, महत्त्वाचं आहे, जेव्हा एखाद्या ठिकाणी पेशी विभाजन होत असतं तिथले सेल्स आर डबल अप इन क्रोमोझोम्स. म्हणजे काय, गुणसूत्रानुसार सेल्स वाढत असतात. गुणसूत्रानुसार काय वाढत असतात, सेल्स. म्हणजे बघा, गुणसूत्रानुसार सेल्स वाढत असतात म्हणजे काय, सेल्स डबल होतात गुणसूत्राच्या. म्हणजे गुणसूत्र जर 1 असतील तर सेल 2 होणार. अगर क्रोमोझोम 2 असतील तर सेल 4 होणार. क्रोमोझोम 3 असतील तर सेल 6 होणार. क्रोमोझोम 4 असतील तर सेल्स किती होणार, 8. म्हणजे क्रोमोझोमच्या संख्येनुसार सेल डबल होतात. म्हणजे 4 इथे 2 घेतलं ते किती होणार, 4 होणार. म्हणजे इफ क्रोमोझोम, समजा मग क्रोमोझोम 2 n एवढे असतील. 2 n म्हणजे काय, नंबर ऑफ 2. म्हणजे काय, संख्या किती आहे, 2 n. ते n चं काय ते घ्यायचं नाही. 2 n म्हणल्यावर 2च आहे. क्रोमोझोम किती आहे तिथं, म्हणजे गुणसूत्र किती आहे, 2. तर सेल किती असणार, डबल म्हटलेला आहे, किती असणार, 4. सेल किती असणार आहे, 4. काल म्हणजे क्रोमोझोमच्या डबल होतात सेल. जे क्रोमोझोम समजा 2 n असेल तर क्रोमोझोम 2 n असेल तर सेल्स किती होणार, 4 n. सेल किती होतात, 4. म्हणजे पेशी किती वाढतात, 4 होतात, दुपटीने वाढतात. म्हणून सांगितलेलं एनी टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन म्हणजे कोणतेही पेशी विभाजन होण्यापूर्वी सेल डबल होत असतात क्रोमोझोमनुसार. म्हणजे क्रोमोझोम समजा एक संख्या असेल तर त्याच्या डबल सेल्स असतात. म्हणून इथं क्रोमोझोम किती आहे, 2 n आहे, तर सेल किती होईल, 4 n. मग इथं मी 4 n क्रोमोझोम म्हटलं तर सेल्स किती होतील, 8 n होतील. ओके, कळलं. पुढं 6, व्हॉट इज द शेप ऑफ क्रोमोझोम. आता प्रश्न आला, क्रोमोझोम काय आहे. क्रोमोझोम काय आहे, गुणसूत्र आहे. स्पेशली हा कुठे असतो, डीएनए मध्ये असतो. क्रोमोझोम आपण बघितले, हेरिडिटी कॅरेक्टर काय करतो, ट्रान्सफर करतो. हेरिडिटी कॅरेक्टर काय करतो, ट्रान्सफर करतो. अनुवंशिक गुणधर्म पुढे पाठवत असतो. मग हा डीएनए मध्ये असतो आणि प्रत्येक न्यूक्लियस पेशींच्या न्यूक्लियस मध्ये असतो. म्हणजे प्रत्येक पेशीच्या केंद्रकामध्ये डीएनएच्या हा क्रोमोझोम असतो, जो अनुवंशिक काय करतो, कॅरेक्टर ट्रान्सफर करतो, गुणधर्म ट्रान्सफर करतो. तर बघा, अ पेअर ऑफ ईच टाइप ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट 2 n कंडिशन. समजा 2 क्रोमोझोम असतील, मग ते कसे दिसतील, तर हा असा दिसेल. बघा, हा एक क्रोमोझोम आहे आणि हा एक क्रोमोझोम आहे. PR वाला एक क्रोमोझोम आहे आणि हा दुसरा क्रोमोझोम. हे एकमेकावर असे झालेले आहेत, x नुसार झालेले आहेत. 2 क्रोमोझोम जर असतील तर ते असे दिसतील. 4 असतील तर वेगळे दिसतील, 5 असतील तर वेगळे दिसतील. म्हणजे 2 असेल तर असं दिसेल. आपल्याला येतं 9वी ची आकृती. हा जो पहिला भाग दिसतो तो PR चा असेल, दुसरा भाग दिसतो तो QR चा असेल, खाली असे थ्रेड असते, तो DNA चा भाग असतो आणि मध्ये याला सेंटरला काय म्हणतात, सेंट्रोमेअर म्हणजे केंद्रकीय भाग म्हणतात, त्याला केंद्रक बिंदू ज्याला म्हणतात. सेंट्रोमेअर म्हणजे केंद्रक बिंदू, सेंट्रोमेअर म्हणजे केंद्रक बिंदू. ओके, कळले. तर आजच्या व्हिडिओमध्ये पण काय बघितलं की सेल डिव्हिजन होण्यापूर्वी आपल्याला स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन बद्दल म्हणजे पेशी रचना बद्दल माहिती असणं गरजेचं आहे. 2 टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन आहेत, मायटोसिस अँड मियोसिस. मायटोसिस म्हणजे सूत्री विभाजन, मियोसिस म्हणजे अर्धगुणसूत्री विभाजन. मायटोसिस कशामध्ये होतं, सोमॅटिक सेल अँड स्टेम सेल. दिलेल्या वरती काय त्याचं हे आहे. ओके, बिफोर एनी टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन, सेल डबल म्हणजे पेशी विभाजनापूर्वी पेशी डबल होतात क्रोमोझोमच्या संख्येनुसार. समजा क्रोमोझोम 2 n असतील तर सेल डबल व्हायला पाहिजे, किती होणार, 4 n. क्रोमोझोम जर 4 n असतील तर सेल डबल व्हायला पाहिजे, 8 n. मग हा क्रोमोझोमचा स्ट्रक्चर असं तरी कसं, जो हेरिडिटी ट्रान्सफर करतो, जो डीएनए मध्ये असतो, जो न्यूक्लियस मध्ये असतो. मग जर 2 n क्रोमोझोम एकमेकावर जर असतील X रूपात तर ते असे दिसतात. पहिला PR असेल, सेंट्रोमेअर म्हणजे केंद्रबिंदू, सेंट्रोमेअर म्हणजे केंद्रबिंदू. QR आहे, DNA आहे. ठीक आहे. क्रोमोझोम म्हणजे गुणसूत्रे,
सोमॅटिक सेल म्हणजे कायिक पेशी, स्टेम सेल म्हणजे मूळ पेशी, जर्म सेल म्हणजे जनक पेशी, रिप्रोडक्टिव्ह म्हणजे प्रजनन मध्ये मदत करतात. ओके, अवघड कुठला शब्द अजून नाहीये. डबल म्हणजे दुहेरी होणे, वाढणे. ठीक आहे. तर मायटोसिस, मियोसिस सांगितलं तुम्हाला. सूत्री विभाजन, अर्धगुणसूत्री विभाजन कळालं. तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. कोणत्या पॉइंटवर तुम्हाला शंका असेल ते बघा. उद्यापासून ऍक्च्युअली महत्त्वाचं पॉइंट चालू होईल याचा, म्हणून काळजीपूर्वक बघा. हे समजावून घ्या म्हणजे पुढचं समजणार आहे. काळजीपूर्वक बघा. कुठला शब्द समजला नसेल, कुठला पॉइंट समजला नसेल तर मला नक्कीच विचारा. थँक्यू.